या बातमीपत्राचे प्रायोजक सेजल फॅशन ज्वेलर्स, फॅन्सी बो, क्लिप, बँगल्स, कॉस्मेटिक्स, 21 नवी पेठ, सोलापूर। जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। पाकिस्तान सरकारने मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण पाकिस्तानमधील माध्यमांनी मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचा दावा केला। पंतप्रधान दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या खात्म्यासाठी अमेठीत जगातील अत्याधुनिक AK-203 रायफलची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। अमेठीत या रायफलच्या निर्मिती प्रकल्पाचे तसेच विविध विकास कामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। शरद पवार हे राजकारणातील सर्वोच्च मार्गदर्शक असून त्यांच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागल्याचे वक्तव्य महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले। नाशिकमध्ये एका संस्थेच्या नवीन इमारत आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास पवार आणि मुंडे एकत्र आले होते, त्यावेळी मुंडे बोलत होत्या। डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी राज्यातील लाल परी आता LNG वर चालवण्याचा निर्णय झाला असून यामुळे महामंडळाला 1000 कोटी रुपयाचा फायदा होणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले। सर्व चौकीदार हे काही चोर नाहीत, पण केवळ देशाचा चौकीदार चोर आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली। हवाई दल देशाचे रक्षण करते, मात्र मोदी यांनी 30,000 कोटी रुपये चोरून ते अंबानींना दिले असा आरोपही त्यांनी केला। काँग्रेसच्या रॅलीमध्ये ते बोलत होते। उत्तर प्रदेशच्या बहराईच लोकसभा मतदार क्षेत्रातून भाजपच्या बंडखोर खासदार सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। सावित्रीबाई फुले यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी वड्रा आणि पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। दहशतवाद्यांना संपवण्याची पाकिस्तानकडे क्षमता नसेल तर त्यांनी भारताकडून मदत घ्यायला हवी। भारताकडून त्यांना हवी ती मदत केली जाईल। आम्ही दहशतवाद नष्ट करू, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला केलं। कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी। जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट, दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल। 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत। 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील। शॉप ॲक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील। संपर्क अंजली मालाणी 8805 31 49 91 आणि 9960 83 37 67। पत्ता विजयराज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर।